तास तब्बल पाऊण तास गेला म्हणून म्हटलं आता जाळ तर लावलाय. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. तर गाईस स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आज आपण केली रानामध्येच कणसाची पार्टी म्हणजे स्वीटकॉर्न पार्टी. ही दोघं होती बघा आणि मी होतो तिसरा. आम्ही तिघं चौघांनीच केलती 12-13 कणसांचा बेत. म्हटलं सुका पाटीलचा नाच सोडायचा नाही म्हणून आणली 12-13 कणस. खाऊन कार्यक्रम झाला तर बघा येईल उद्या सकाळी. त्याला लवकर जळण काढ म्हणलं बाबा. मित्रांनो हे कुठलं ठिकाण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. आपण एक पार्टी केली दुसरी पण इथंच केली ना. आता कणसाची पार्टी पण इथंच करायची. जाम कणस शिजवून खाना येत तिघांनीच. 12 कणस आणली तिघातच. दणका द्यायला लागतोय. तर मित्रांनो ही बघा चूल बाजूला काढून आम्ही इथं केलंय डायरेक्ट याचं नियोजन. डायरेक्ट ह्याच्या वरती कणस भाजून खायचे आपल्याला. त्यामुळं खाली पहिला आपल्याला जाळ लावायला पाहिजे मोठा आणि मग त्याचा मग जास्त मोठा जाळ लागल्याशिवाय ते काही कणस शिजत नसतात. त्यामुळे जास्तीत जास्त करावं लागते. ही बघा माकाड कसं करते कसं रे. इकडे बघ घ्या. अरे इमान इमान ए खाली बिलकुल चुप. 5-6 वेळा जाळ लावून बघितला खरं काय जाळच लागना. परत आमच्या इंजिनियर साहेबांनी लावला बघा एवढा जाळ. असा जाळ लावला की इजाच नाव घेना. अरे इजलं वाटतं. लय उशीर झाला आम्ही लावली खरं लागनाच हो. तो म्हणला कागद आणजा. कागद बिना घेता झालोय हो आम्ही पण. परत म्हटलं कागद घेऊन मग कागद घेऊन आला येऊ. आता प्लॅस्टिक पिशवी पेटवायला लागलो ती पिशवी आहे ओढली. तर मित्रांनो ही बघा अनेकदा चूल उलगाडून अनेकदा नियोजन चालू केलंय. कारण का माहिती आहे का त्यानं घातली ती मोठी मोठी कटकेन त्यानं काय झाडच लागना. यो घालणारा मग काय विषय संपलाच की हो. तर मित्रांनो एवढा आम्हाला जाळ लावायला गेला तब्बल तब्बल पाऊण तास गेला म्हणून म्हटलं आता जाळ तर लावलाय. घ्या आपली आपली कणसं सोलून. ही बघा कणस सोलण्यात एक्सपर्ट माणूस आपल्यातला सापला की शेमा. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर एक्टिंग के वजह. आज बी सोल म्हणलं बाबा एक कणीस. बघा कणस सोलायचं चालू आहे. म्हटलं आपली आपली कणस सोलून घ्या. कणसाची पार्टी तर होऊ दे मस्त पैकी. मग पार्टी करायला लागतेच आता. मग थांबा तर कणस सोलतो. कणस सोलूया आता. तर ही बघा मित्रांनो अशी कणस भाजायचं असतील बघा. इथं आमचे माझं कणीस बांधायचं का तुझं बाजायचं का हेच बाजायचं अशातच भांडणं लागून जाळ इजायची बारी आली आता. काय हो ही बघा अशी कणस जाळायला लागते. उठला मधनच पोळलं वाटतं याला हाताला. मस्त बी कणीस पार्टी. इथं ह्यानं ह्या कडलं कणीस धरून ह्यानं घेतलं बघा शिजवून आणि मलाच म्हणते ती तू तुझं कणीस. दोघं काय कणीस शिजवून दिन झाली. सगळा धुळाच केलाय. जाळ लावला 1 तासानं. जाळ लावाय गेलाय 1 पाऊण तास आणि म्हणते ती आम्ही रोज गंजी पिटवतोय म्हणला. यही नहीं अभी और सुनिए. अरे काय झाले बाबांनो. बुडका घेतला शेंडा खायला संपला की आपला इशे. कसं होतंय धुळा पोहायला लागले काय हो. सगळी चूलच इजायला लागल्या काय सांगायचं. ही बघा की कुरतडाय झालंय आता चालू. आमच्या अजून भाजतोयच कणसा आम्ही हो. लय उशीर लागायला लागला. इकडनं भाजलंय एक साईड चांगली खरं एक साईड अजून भाजायचे. फुकायच लावतील बघा सगळं. काय फुकून काय जाळ लाग ना. फुक फुक अशा दचका द्यायला लागतो एकदा दोनदा मक्याच्या कणसांचा. तुम्ही करताय नाही कमेंट मध्ये सांगा आम्हाला पण. तर ही बघा अंधार सगळा पडला तरी पण आम्ही लावलो अजून मक्याची कणस शिजवायला. कारण चूलच पेट नाही ना. आत्ता शिजली बघा कणस. आत्ता जरा नीट काळी काळी दिसायला लागली म्हणल्यावर खायला आली ती. आपण आता द्यायचं चालू करायचं दचका. ह्या दोघांनी एक खाल्ली कर माझं सीझन हो. इकडं जरा ठरलं की ढकलती ती आणि इकडं आणि माझं वाढती ती खाल्ली अशी आहे ती. फुका 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 बर का. सगळ्याला केला येणं जाळच. उचलू का. अरे तू म्हणायचा दिसल्या किती स्टार्ट. अरे अरे माझा किती तू का काय. अरे काय लागाय माझाही लागा ती
असलं कारण नाही बघा मी आलो असल्या आणि तुझं काय केलं 2-2 शिजवून ठेवली तिथं. अशी लढतरी असतात बघा आमच्यात. येणं शिजवलं नियो लागलाय खायला उचललं काय आला रडायला लागलं बघा इथं वर. हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तर मित्रांनो ही बघा कणीस माझं प्रॉपरपणे शिजलंय त्यामुळे आता देणार आहे दचका पण शिजवून. ही बघा काय आलं शिजलंय. ही बघा असं दचका द्यायला लागतो सारखा सारखा. कशी आहे आमची पार्टी कणसांची. ही बघा लागलोय बघा दणका द्यायला. मस्तच एक नंबर शिजलंय बघा. एक नंबर कणसं काय म्हणलं बघा. तरी पण मी ठेवलं शेवटचं जाळायला कारण ही एक पोरगा आमच्यातलं गेलं पळून. म्हटलं जातो बाबा बोलवायला लागली ती घरातली म्हणून गेला त्यो. म्हटलं आता एक शिजवून आता घराकडे निघे आपलं दोघं. इथली सगळी साफसफाई बिपाई करून घेतो. सकाळी आणि कोणतं वरडायला कारो. ह्यानं 4-5 कणसं खाल्ली तरी पण म्हणतोय मला अर्ध दे म्हणून मी अर्ध दिलं बघा त्या. असं आहे अर्ध मला म्हणते तरी पण अजून अर्ध दिगी. 4-5 खाल्ली तरी आणि अर्ध दिगा आणि मागायला. मित्रांनो पार्टी तर संपवली आणि आलो बघा आता घराकडं. मग काय मंडळी तुम्हाला माहिती असं चोखा पाटीलचा बेट ठेवून आम्ही केली ती कणसांची पार्टी. एक नंबर कणसं शिजून पार्टी केली. म्हणले आज कोण किती खाते म्हणून 4-4 कणसांना दिला दचका आणि बेत संपवला तिथंच. चोखा पाटीलचं मिशन झालं कम्प्लीटच. कैसा लगा मेरा मजाक. आहे म्हणली 5 वाजला आहे म्हणून मसरा उठला असतील वैरण टाकून यायचं म्हणून चाललो बघा आता वैरण टाकायला. तेवढ्याच आतून मध्ये बोलवलं बघा आणि म्हटला कोथिंबीर लावलेली कोथिंबीरची पेंडी नाही का म्हणून आतून दिली बघा ही कोथिंबीरची पेंडी. आता जाऊया मसरांकडे. उठली असली त्यांना टाकायची आपण वैरण. मसरं काहीतरी उठून उभा राहिलेली म्हणून म्हटलं आता टाकायला लागते. म्हटलं आता वैरण घेऊया म्हटलं वैरण बाक करणार. म्हटलं आता पहिला सारून घेऊया शान बाजूला नाहीतर ही बघा कशी तुडवून किचकिच करते सगळी. म्हटलं पहिला तर घेऊया शान बाजूला सारून मगच आपण वैरण टाकूया. नाहीतर नुसतं वैरण टाकायला म्हणलं म्हणणार घरातली नुसतं वैरण टाकून आला येऊ. काय मसरांना आज काय झालं काय माहिती सगळी दांडकी अशीच राखलेली हो. नाहीतर रोज ही आमची मसर दांडकी सगळी खाती ती. आज जरा काय तर विषय झालाय. म्हटलं आता शान माग सारून झाली आता टाकू इथली वैरण. मग काय आता गाईला तर टाकली वैरण आता टाकूया मसरांना पण वैरण. मसरांना नाही ही आपली 2 शेळ्या नाहीत काही यांना ठेवायचं आता शेवरा स्पेशल. ही बघा आपल्या 2 शेळ्यांना बांधला बघा शेवऱ्याचा कवळा आणि हे दामिनीला आणि हिला गाईला पण गच्च भरून घातली दावण भरून वैरण. मग काय हो संपला विषय. आणि येल आला येऊ बघा मधीच आत म्हणजे गोल भोपळ्याचा घाऱ्यांचा खासतोय ना घाऱ्यांचा वेल तो आला येत ना आत. आणि काय मग शर्ट काय पालं राखते द्वी बघा त्याचं पालं कुरतडलंय बघा. थांबा धावतो बाहेरनं. ही बघा इथं झालाय बघा भोपळा 1 नंबर मोठा. केवढा झालाय भोपळा आणि हे यालाय बघा सगळा भोपळ्याचा इथला. इथंच पसरलाय हो एवढ्यात मस्तपैकी. आणि ही झाड आपलं पपईचं इथंच भोपळा लागलाय मग मोठा लाड भोपळा. कसा आहे भोपळा दचक्यावाज. एवढ्यातच बघा लगेच मारली मला आकाशने हाक म्हणून आलो आकाशपेशी. आकाश म्हणला खा शेंगा. त्यांच्या शेंगा आल्या त्या लवकर तोडायला म्हणून बसलेली बघा की आजी ती सगळी शेंगा तोडत. शेंगा तर घसघस लागलेलं जामच. आजी म्हणली यावेळी जामदाच काय बघा. इकडं आलतोच आणि तवर आतो भेटतोच मम्मी भेटली. ती म्हणली गावात देऊन जरा त्यांना या जावा म्हणून कोथमिरीच्या पेंड्या घेतल्या आणि चाललो. आता आतूची म्हणली मम्मी म्हणली की कोथमिरीच्या पेंड्या काढल्या तेवढा माळणीवाल्याला गावात देऊन यायचा. मग काय हो चाललो की आता गावात गाडी घेऊन त्यांचीच गाडी आता देऊन यायचं त्यांना तेवढं कोथमीर 14 पेंड्या म्हणलं देऊन येऊया चला. दिलं बघा आप्पांना पेंड्या. इथंच बसवलेलं आमच्या गावात दुर्गा माता. मग काय हो तिथनं ती माळवीवाल्यांना ती कोथमिरीच्या पेंड्या देऊन देवीला आलो पाया पडून मस्तपैकी. दुर्गा माता बसवले तो आमच्या गावात पण टिपऱ्या खेळायला जाते संध्याकाळी. मग काय पोचलो बघा आता घरात आणि हा व्लॉग करून टाकू आपण इथंच एंड.